विनातारण कर्ज देणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही ॲप आहेत ऑनलाईन हो. त्यांची भर पडते दिवसेंदिवस की तुम्ही जसं सांगितलं 4 जागेवरती टिक करा, इथे एक आधार नंबर टाका आणि तुम्हाला कर्ज आम्ही पटकन घेऊ. पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीसुद्धा होत आहेत. हो. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आत्ता सध्या सगळ्यात मोठा धोका कुठला असेल तर हाच आहे. हो. की शेतकऱ्यांना कुणीतरी सांगतं की तुम्हाला अमुक अमुक कर्ज पाहिजे का आम्ही देतो हो. आणि देतात आणि ते ट्रॅपमध्ये फसतात. तर हे नेमकं कसं घडून आणलं जातं आणि काय होतं नेमकं याच्यामध्ये? बऱ्याचदा शेतकऱ्यांना मानसिक त्रास पण सहन करावा लागतो. तर हे कशामुळे घडतंय, त्याच्या मागची कारणं काय आहेत? मी याचे बरेच केसेस बघितल्या. हो. मी लेख लिहिल्यानंतर बऱ्याच जणांनी मला फोन करून सांगितलं पण त्यांच्या कर्मकहाण्या. असं भयानक म्हणता येतील असे किस्से आहेत. म्हणजे त्याला कुठून तरी मेसेज आला व्हॉट्सॲपवर की इन्स्टंट तुम्हाला इतके पैसे उपलब्ध आहेत आणि त्याला ते कळलंच नाही की याचं व्याजदर किती आहे किंवा याच्या टर्म्स कंडिशन्स काय आहेत. त्यांनी ते फक्त क्लिक करत गेला आणि त्याच्या अकाउंटवर ते पैसे आले. ते पैसे आल्यानंतर त्याला माहितीच नाही की हे 40% दर साल दर शेकड्याने आहे, 60%, अगदी 100% दर साल दर शेकड्याने ही कर्ज असतात. पण त्याला ते समजतच नाहीये की 100%, 60% दर साल दर शेकडा कर्जाचं हप्ते किती येतील आणि ते किती महिन्यात त्याचे दुप्पट होतील. त्यांनी त्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतात की काहीतरी दिसलं आणि घेतलं. म्हणजे ते विचारच नाही केला की याचे परिणाम काय होतील. आणि नंतर मग त्यांना त्या हप्ते भरण्यासाठीचा तगादा सुरू होतो त्या लोन कंपन्यांकडून. आणि मग त्याला लक्षात येतं की आपण जे कर्ज काढलेलं आहे त्याच्या तुलनेमध्ये खूप जास्त हप्ते आपण भरायला लागलेलो आहे. मग त्याच्या लक्षात येतं की आपण हे कर्ज फेडू नाही शकणार किंवा आता हे हप्त्याच्या ज्या अटी आहेत ह्या खूपच जाचक होत चाललेल्या आहेत. आणि मग त्यांनी समजा कर्ज तो फेडू नाही शकला किंवा त्यांनी एखादा हप्ता भरू नाही शकला वेळेमध्ये, तर मग त्याला रिकव्हरीसाठी त्यांचे फोन सुरू होतात. आणि त्या फोनवरती मग ते अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये त्याच्याशी बोलणं सुरू होतं. बऱ्याच वेळा जे लोन ॲप्स असतात ते लोन ॲप्स फोनमध्ये इन्स्टॉल करताना त्यांनी वेगवेगळ्या परमिशन्स तुम्हाला मागितलेल्या असतात त्या फोनच्या. तुमच्या फोटो गॅलरीची परमिशन, व्हिडिओ गॅलरीची परमिशन, कॉल रेकॉर्डची परमिशन, मेसेजेस वाचण्याची परमिशन. तर ती सगळी परमिशन घेऊन ते ॲप्स काय करतात की तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट लिस्ट ते त्यांच्याकडं मिळवतात. तुमच्या फोनमध्ये असलेले सगळे फोटोज, व्हिडिओज त्याला ते ॲक्सेस मिळवतात. आणि जर त्यामध्ये काही सेन्सिटिव्ह गोष्टी असतील, काही संवेदनशील गोष्टी असतील त्या फोटोजमध्ये, तर त्या फोटोंचा दुरुपयोग केला जातो. म्हणजे मला एक फोन आला तर तो म्हटला की त्यांनी हप्ता भरणं त्याला अवघड जायला लागलं. तर मग त्यांनी त्या कंपनीने त्याला फोन करून सांगितलं की आमच्याकडं तुझ्या गॅलरीमधले सगळे फोटो आहेत, अगदी तुझ्या बायकोचे, आईचे, त्यांचे पण फोटो आहेत आणि आम्ही ते फोटो एडिट करून नको त्या अवस्थेमध्ये तुझ्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना पाठवायला सुरुवात करू किंवा तुझे काही फोटो असे एडिट करून लोकांना पाठवायला सुरुवात करू. आणि कितीतरी केसेसमध्ये ते झालेलं पण आहे. आणि त्या इज्जत जाण्याच्या भीतीपोटी किंवा आपली बदनामी होण्याच्या भीतीपोटी लोक वेगवेगळ्या मार्गांनी ते कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांनी आत्महत्या पण केल्या त्या केसेसमध्ये. आता म्हणजे खूप जास्त त्या केसेस ऐकायला मिळाल्या. तर अशा खूप कर्मकहाण्या मागच्या काही वर्षांमध्ये घडलेल्या आहेत. याच्यासाठी काही नियमांच्या पातळीवरती, धोरणांच्या पातळीवरती काही घेतलं जातंय की नाही निर्णय, किंवा यासाठी किमान दाद कुठे मागायची हा एक प्रश्न असतो ना. ठीक आहे, तुमच्यासोबत फसवणूक झाली आहे, तुम्हाला गरज होती, तुम्ही अप्लाय केलं, तुम्ही मिळवलं ते पैसे वगैरे, त्यात तुमची फसवणूक झाली. पण बऱ्याचशा जणांचं असं असतं की जसं आपण आत्ता आत्महत्यांचा उल्लेख केला, तिथपर्यंत जाण्याच्या आधी कुठेतरी दाद मागता येऊ शकत असेल ना? दाद मागण्याचा प्रयत्न झालेला आहे, लोकांनी केलेला आहे, पोलिसांपर्यंत गेलेले आहेत किंवा सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये पण काही लोकांनी धाव घेतलेली आहे. पण त्याचा तितका फरक पडलेला नाहीये. खूप म्हणजे तितकी त्यांना मदत होते असं दिसत नाहीये. लोकांचा विश्वास पण नाहीये तेवढा सिस्टीमवरती की त्यांना तितकी मदत, तेवढ्या प्रभावी पद्धतीने मदत होईल. बऱ्याच वेळा व्हिक्टिम शेमिंगच केलं जातं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर की पोलिसच त्याला म्हणतात की तुला कळत नव्हतं का, तुला अक्कल नव्हती का, तुला कोणी सांगितलं होतं ते असं लोन वगैरे काढायची. आणि मग ते लोक परत आले. म्हणजे मी तरी ज्या लोकांशी बोललो त्यातल्या बहुतांश लोकांना मदत मिळालेली नाहीये. तर हे म्हणजे धोरणकर्त्यांसाठी पण हा मेसेज आहे की यावर एक हेल्पलाईन, यावर मदत होणं, त्या नुसतं हेल्पलाईन न करता त्यावर एक टँजिबल ॲक्शन होणं या गोष्टीवर, त्याची गरज आहे सध्या. बरोबर आहे. पण आता ठीक आहे, मग आता हे पण काही होत नाही, समजा इथे पण अभाव आहेत नियमांच्या पातळीवरती, धोरणांच्या पातळीवरती. दुसरा प्रश्न असा सुद्धा त्यातनं निर्माण होतो की हे जे काही आहे ते आहे, मग याच्यापासून आम्ही आमच्या पातळीवरती
आम्हाला गव्हर्नमेंट आणि ते धोरणं आणि ती पोलीस प्रशासनाची मदत वगैरे ही नाही मिळत. आम्ही काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आम्ही या ट्रॅपमध्ये अडकणार नाहीत? तुमचा सल्ला काय असेल? माझा सल्ला एवढाच आहे की देर इज नो फ्री लंच असं म्हणतात. कुठली गोष्ट फुकट नसते. नाही. त्यामुळे जर कोणी तुम्हाला काहीतरी मोह दाखवत असेल की हे घे, हे लगेच मिळेल आणि मग काय फरक नाही पडत, आपण बघू नंतर, तर अशा जाळ्यांमध्ये म्हणजे मोहाच्या जाळ्यात अडकू नका. बरोबर. कर्ज शक्यतो अनुत्पादक कर्ज जे आहेत ते टाळाच असं माझं म्हणणं आहे प्रत्येकाला सरसकट. उत्पादक कर्ज जे आहेत की तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, तुम्हाला माहिती आहे की हे कर्ज जर मी आज काढलं तर माझ्या व्यवसायामध्ये मदत होईल, माझ्या शेतीमध्ये मदत होईल, त्यासाठी विचार करून कर्जाचे टर्म्स कंडिशन्स काय आहेत, त्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत ते समजून घेऊन आणि ज्या अधिकृत ज्या संस्था आहेत त्यांच्याकडूनच कर्ज घेतलं पाहिजे. पण अनुत्पादक कर्ज जे आहेत की मला आता स्मार्टफोन घ्यावासा वाटतोय आणि कुठलं तरी लोन ॲप मला म्हणतोय की घे 50,000 रुपये देतो तुला, तर ते जितकं टाळता येईल ते टाळलं पाहिजे. आणि आपल्याला जे कळत नाही, ज्याच्या अटी आणि शर्ती तुम्हाला कळत नाहीये तर त्या गोष्टी करू नये. ज्याला कळतं त्याची मदत घ्यावी. आता सध्या इंटरनेटमुळं, AI मुळं बरंचसं सोपं पण झालेलं आहे. म्हणजे आपण रिव्ह्यूज बघू शकतो की हे लोन ॲप जे आहे हे माहिती आहे का किंवा हे रिकग्नाइज्ड आहे का, त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. हे सरकार मान्य आहे का. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कर्जाचं व्याजदर नक्की किती आहे, म्हणजे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. की इथं अर्थसाक्षरतेचा अभाव हा सगळ्यात मोठा एक फॅक्टर आहे इथं सध्या. की मला माहितीच नाही की 44% व्याजाने मी जेव्हा मी कर्ज घेतो तेव्हा नक्की मला किती हप्ते पडणार आहेत, ते मला कळतच नाहीये. ह्या अज्ञानापोटी सुद्धा चुकीचे कर्ज घेतले जात आहेत. तर माझं म्हणणं आहे की जे तुम्हाला कळत नाही, कळत नसेल तर ते करू नका. बरोबर. ज्या गोष्टीमध्ये क्लॅरिटी आहे तेच करा. अधिकृत माध्यमांमधूनच कर्ज घ्या आणि शक्यतो अनुत्पादक कर्ज टाळा, हेच माझं म्हणणं आहे. आणि देर इज नो फ्री लंच. फुकट काहीच मिळणार नाहीये, ते कितीही आकर्षक दिसत असलं तरी.